शत्रुभया जरा थांबा. काय आहे थांबा जरा घोटाळा झालाय. ते हनुमंत फोन उचलणं झालाय. बहुतेक पिऊन पडला असेल. तुम्हाला त्याला उचलावं लागेल. ए छत्रे, काही दिवस झाले तर रो माझ्यावर. आता ड्रायव्हर लोकांच्या घरी जायचं का मी? काय आता आहे ना त्याच्या कॅप्टात लाद घालून त्याला उठावतो का नाही बघ. हा आलो मी जाऊन. लक्ष ठेवित. चिरंजीव, जे काय कराल ते सांभाळून करा. आता आमच्या सुटकेचे दागे तुमच्याच हातात आहेत. ते फुटेज जर सूर्याच्या किंवा पोलिसांच्या हातात लागलं, खेळ खलास. काही भी करा, सूर्याच्या अगोदर ती फुटेज ताब्यात घ्या. एकच गोष्ट लक्षात ठेवा चिरंजीव, या कामात चुकीला जागाच नाही. डॅडी, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का. काही झालं ना जीवाचं रान करेन मी. पण हे फुटेज घेऊन येणार म्हणजे येणार. आलो मी. डॅडी, मला काय वाटत नाही सूर्या आणि तुळजा भाग्याचा पिछा सुटतील. अहो, त्या तुळजाताईंचा फोन आलता त्या आपल्या ह्याला बेळगावकरला. काय म्हणत होती? ती तुळजाताई म्हणत होती की भाग्याला भेटायचं. आपलं सगळं काम आता फुटेजवर अवलंबून आहे. फुटेज मिळालं तर भाग्याची काही गरज नाही. नाही मिळालं तिची लय गरज लागणार. ते बेळगावकरला म्हणाव, ते सूर्याला घाबरू नको, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. पण आम्हाला न विचारता काय केलंस, दोघांना गोळ्या घालू म्हणाव. भागू सुटता कामा नये. आता तिच्याच भोवती सगळी गणित आहेत आपली. वहिनी, हे काय होऊन बसलं हो समद. मी पण तोच विचार करते. मी तुमचं दुःख तर नाही वाटून घेऊ शकत, तर तुम्हाला खरं सांगू का, भाग्य असं काय वागलं असं अजिबात वाटलं नव्हतं बघा. डोसक्यात राग घालून घेऊन तिने लय चुकीचा निर्णय घेतला. तिला माहिती तिच्या दादाचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. पण ती म्हणतात ना, एखाद्याला किती बी जीव लावा, रक्ताची ओढ माणसाला रक्ताकडेच नेते. तसं झालंय.